विद्यार्थी मित्रांनो, जर फिजिक्स सारखा विषय आपल्या मराठी भाषेमध्ये अगदी सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा असेल तर लगेच MST CET फिजिक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हॅलो स्टुडंट, वेलकम ऑल ऑफ यू. आजचा आपलं लेक्चर नंबर 5 वेव्ह ऑप्टिक्स वरती. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जे पॉइंट डिस्कशन करणार आहोत ते म्हणजे आहे इंटरफरन्स ऑफ लाईट, त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे इंटरफरन्स आहेत, एक आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि दुसरा आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड कोहेरंट सोर्सेस. हे सगळे पॉइंट आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर पहिला पॉइंट आपण पाहूया, व्हॉट इज मीन बाय इंटरफरन्स. इंटरफरन्स हा कधी तयार होतो? तर द फेनॉमेनॉन ऑफ चेंजेस ऑफ डिस्प्लेसमेंट ॲट पॉइंट ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्ज इज कॉल्ड इंटरफरन्स ऑफ लाईट. ओके, हे स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट पाहिल्यानंतर बऱ्याच जणांच्या लक्षामध्ये पॉइंट आला नसेल. मी एक्सप्लेन करतो. द फेनॉमेनॉन ऑफ चेंजेस ऑफ डिस्प्लेसमेंट. आपल्याला माहिती आहे की आपण ह्या वेव्ह ऑप्टिक्स, आपल्या चॅप्टरचं नावच आहे वेव्ह ऑप्टिक्स, आणि त्याच्यामुळं आपण वेव्हचं लाईटचं जे नेचर आहे ते नेचर कन्सिडर केलेलं आहे वेव्ह नेचर. ओके, आणि वेव्ज ही मीडियम मधून प्रोपॅगेट होते. ज्यावेळेस वेव्ज ही मीडियम मधून प्रोपॅगेट होते त्यावेळेस मीडियम मधले जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स व्हायब्रेट होतात, ऑसुलेट होतात. सपोज फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया ए वॉटर सरफेस. एक आपण असा शांत पाण्याचा एक सरफेस, वॉटर सरफेस कन्सिडर करूया, आणि त्या वॉटर सरफेस वरती हे पार्टिकल्स आहेत. आता सपोज मी ह्या पॉइंट पाशी डिस्टर्बन्स क्रिएट केल्यानंतर हा पार्टिकल्स काय होणार आहे, जागेवरती ऑसुलेट होणार आहे. ओके, सपोज हा पार्टिकल आपण प्रेस केला डाऊनवर्डला, तो हिथं आला. ओके, आणि ह्या दोन पार्टिकल्स मध्ये जो फोर्स आहे तो आहे कोहेसिव्ह फोर्स. दोन सेम मटेरियल मधल्या पार्टिकल्स मध्ये असणारा फोर्स आहे कोहेसिव्ह फोर्स, आणि डिफरंट मटेरियल मधल्या असणाऱ्या पार्टिकल मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण म्हणतो ॲडेसिव्ह फोर्स. म्हणजे इथं हा जो चॉक आहे आणि हा जो बोर्ड आहे, हे चॉकचे पार्टिकल्स ह्या बोर्डला चिकटलेले आहेत. ओके, मग ह्यांच्यामध्ये असणारा जो फोर्स आहे ॲडेसिव्ह, आणि वॉटर मॉलिक्युल्स मध्ये असणारा फोर्स आहे कोहेसिव्ह. आणि ड्यू टू कोहेसिव्ह फोर्स ज्यावेळेस आपण हा पार्टिकल प्रेस करणार आहे त्यावेळेस हा त्याच्या शेजारचा पार्टिकल्स पण खाली येणार आहे. ओके, आणि परत ह्या पार्टिकलची एनर्जी संपली की हा पार्टिकल परत रिव्हर्स येणार आहे. पण ड्यू टू द इनर्शिया हा पार्टिकल मीन पोझिशनला न थांबता वरती जातो. म्हणजे हा पार्टिकल काय होणार आहे, ऑसुलेट व्हायला सुरुवात करणार आहे. आता वेव्ज कशी प्रोड्यूस होते ते आपण पाहूया. की हा पार्टिकल सपोज वरती गेला तर कोहेसिव्ह फोर्समुळे त्याच्या शेजारचा पार्टिकल्स वरती जाणार आहे, त्याच्या शेजारचा पार्टिकल्स वरती, त्याच्या शेजारचा पार्टिकल्स वरती, असं होणार आहे. आणि हा पार्टिकल्स वरती गेल्यानंतर त्याची एनर्जी संपल्यानंतर तो परत रिव्हर्स येणार आहे. पण हा रिव्हर्स येत असताना हा पार्टिकल वरती जाणार आहे आणि आपल्याला एक अशी वेव्ज मिळणार आहे. ओके, अशी वेव्ज मिळणार आहे. तर ह्याच्यामधले हे पार्टिकल्स डाऊनवर्ड डायरेक्शनला येतात. सपोज आपण ह्या वेव्ज मध्ये म्हटलं तर हे पार्टिकल्स सध्या मेन पोझिशनला आहे. हा पार्टिकल्स वरून खाली येतोय, हा पार्टिकल्स वरून खाली येतोय, हा पार्टिकल्स वरून खाली, हा वरती पोहोचलेला आहे, हा अजून वरती चाललेला आहे, हा वरती चाललेला आहे, हा वरती चाललेला आहे. ओके, त्याच्यानंतर हा पार्टिकल्स इथं आहे, हा पार्टिकल्स इथं, हा पार्टिकल्स इथं, हा पार्टिकल्स रिव्हर्स येतोय, हा पार्टिकल रिव्हर्स येतोय, हा पार्टिकल रिव्हर्स. म्हणजे काय होत आहेत, हे पार्टिकल सायमल्टेनियसली जागेवरती सेम पोझिशनला ऑसुलेट होत आहेत. ओके, आणि हे जे डिस्टर्बन्स आहे हा डिस्टर्बन्स पुढे जातो, त्यालाच आपण म्हणतो वेव्ज. आता ही एक झाली सिंगल वेव्ज. पण ज्या वेळेस ह्या दोन वेव्हचं सुपर पोझिशन होतं, म्हणजे ज्यावेळेस ह्या दोन वेव्ज एकत्र येतात, ह्याच्यामध्ये ही जी पोझिशन आहे ह्या पोझिशनला आपण म्हणतो मीन पोझिशन. आणि मीन पोझिशन पासून मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, हे जे डिस्प्लेसमेंट आहे हे आपण म्हणतो पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. आणि मीन पोझिशन पासून खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला जर डिस्प्लेसमेंट झालं तर त्याला आपण म्हणतो निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, आणि ह्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आणि मीन पोझिशन पासून जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे त्याला आपण म्हणतो ॲम्प्लिट्यूड. ओके, आणि ॲम्प्लिट्यूडला आपण सिम्बॉल घेऊया, सपोज ए.
ए इज द एम्प्लिट्यूड. आपण ऑस्युलेशन ह्या चॅप्टरमध्ये ॲम्प्लिट्यूडसाठी सिम्बॉल घेतलेला कॅपिटल ए, इथं आपण सिम्बॉल घेतोय स्मॉल ए, काही फरक नाही. फक्त ए मीन्स लक्षात ठेवा हे आहे एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. आता ही एक झाली सिंगल वेव्ज. पण ज्या वेळेस एखाद्या पॉइंट पाशी दोन वेव्ज येणार आहेत, सपोज ह्या वेव्हची अँप्लिट्यूड असेल 7 मीटर. ओके, ह्या वेव्हची अँप्लिट्यूड किती आहे 7 मीटर. म्हणजे ह्या वेव्हच्या पाथमध्ये येणारे सगळे पार्टिकल्स ही वेव्स काय करणारे, एकतर 7 मीटर एवढ्या हाईटला वरती उचलणारे किंवा 7 मीटर एवढ्या हाईटला खाली ढकलणारे. ओके, म्हणजे ह्याची अँप्लिट्यूड 7 मीटर म्हणून सगळे पार्टिकल 7 मीटर एवढ्या अँप्लिट्यूडनं ऑस्युलेट होणार आहेत. ठीक आहे. आणि ईच अँड एव्हरी पार्टिकल 7 मीटर एवढे अँप्लिट्यूड अचीव करतो. त्याच्यानंतर सपोज आपण कन्सिडर करूया की हा एक पॉइंट आहे आणि ह्या पॉइंट पाशी दोन वेव्स सायमल्टेनियसली येत आहेत किंवा ॲट ए टाइम येत आहेत. आणि सपोज आपण कन्सिडर करूया एक दुसरी वेव्ज आहे आणि ती वेव्ह सपोज ही आहे, त्या वेव्हची वेव्हलेंथ वेगळी आहे, अँप्लिट्यूड डिफरंट आहे, पण आपण म्हणूया त्याची फ्रिक्वेन्सी सेम आहे. दोन्ही वेव्हची फ्रिक्वेन्सी सेम आहे पण अँप्लिट्यूड डिफरंट आहे. आणि ह्याची अँप्लिट्यूड सपोज म्हटलं 1 मीटर. तर हा जो पार्ट आहे ह्या पार्टला आपण म्हणतो क्रेस्ट आणि हा जो पार्ट आहे ह्याला आपण काय म्हणतो ट्रफ. सपोज पहिल्या वेव्हची ह्या ठिकाणी क्रेस्ट आली म्हणजे ही वेव्ह काय करणार आहे, ह्या पार्टिकलला 7 मीटर एवढं वरती उचलणार आहे. आणि ह्याही वेव्हची जर ह्या ठिकाणी क्रेस्ट आली तर ही वेव्ह काय करणार आहे, ह्या पार्टिकलला 1 मीटर एवढं वरती उचलणार आहे. मग रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ दिस पार्टिकल्स काय असणार आहे, तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट होणार आहे 7 + 1 8 मीटर. ओके, त्याला आपण म्हणणार आहे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. आणि ज्या वेळेस क्रेस्ट वरती क्रेस्ट येणार आहे किंवा ट्रफ वरती ट्रफ, ह्या वेव्हची 7 मीटर एवढी ट्रफ आली आणि ह्या वेव्हची 1 मीटर एवढी ट्रफ आली तर ह्याचं डाऊनवर्ड डायरेक्शनला सुद्धा डिस्प्लेसमेंट किती होणार आहे 8 मीटर. आणि ज्यावेळेस क्रेस्ट वरती क्रेस्ट पोहोचतात आणि ट्रफ वरती ट्रफ पोहोचतात त्याला आपण म्हणतो इन फेज. ह्या दोन वेव्ज कशा आहेत, इन फेज मध्ये. पण असंही पॉसिबिलिटी आहे की पहिल्या वेव्हची क्रेस्ट पोहोचली आणि दुसऱ्या वेव्हची ट्रफ पोहोचली. तर पहिली वेव्ह काय करणार आहे 7 मीटर एवढं पार्टिकलला वरती उचलणार आहे, दुसरी वेव्ह 1 मीटर एवढं पार्टिकलला खाली ढकलणार आहे. तर जी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे ती रिझल्टंट डिस्प्लेसमेंट असणार आहे 6 मीटर वरती. ओके, म्हणजे 7 - 1 काय झाला 6 मीटर. तर हे झालं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. मग इंटरफरन्स म्हणजे काय आहे, द फेनॉमेनॉन ऑफ चेंजेस ऑफ डिस्प्लेसमेंट ॲट ए पॉइंट ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. म्हणजे ह्या पॉइंटला जर दोन किंवा अनेक मोर वेव्हचं जर सुपरपोजिशन झालं आणि ह्याचे डिस्प्लेसमेंट जर चेंज झाली तर त्यालाच आपण म्हणतो इंटरफरन्स ऑफ लाईट. इथं इंटरफरन्स ऑफ लाईट तयार होणार आहे. फक्त आता कन्सिडर करताना आपण कन्सिडर केलं तर ह्या वॉटर रिपेल्स म्हणजे पाण्याच्या लाटा कन्सिडर केल्या, पण ह्याच्याऐवजी कन्सिडर करायच्या आहेत लाईट वेव्ज. लाईट वेव्ह सेम बिहेव करणार आहेत ह्याच्याप्रमाणे. म्हणून इथं जे तयार झालं त्याला आपण म्हणणार आहे इंटरफरन्स ऑफ लाईट. मग ह्या इंटरफरन्स ऑफ लाईटचं एक प्रिन्सिपल आहे, त्या प्रिन्सिपलला आपण म्हणतो प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. ओके, आणि हे 1 किंवा 2 मार्क्सला काही वेळेस प्रिन्सिपल विचारलं जातं. प्रिन्सिपल महत्वाचं आहे. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज हे प्रिन्सिपल काय सांगतं, व्हेन 2 or more वेव्ज ज्यावेळेस सुपरपोजिशन होणार आहे. सुपरपोजिशन मीन्स काय आहे की दोन वेव्ज सायमल्टेनियसली एका पॉइंटला एकत्र आल्या, त्याला म्हणायचं सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. मग सुपरपोजिशन होण्यासाठी कमीत कमी किती वेव्ज पाहिजेत, 2 वेव्ज पाहिजेत. म्हणून इथं काय दिलंय, व्हेन 2 or more वेव्ज ट्रॅव्हलिंग थ्रू ए मीडियम अराइव्ह ॲट ए पॉइंट सायमल्टेनियसली. म्हणजे सपोज हा कन्सिडर करूया पॉइंट, ह्या दोन्ही वेव्ज काय झाल्यात, ह्या 2 किंवा मोर वेव्ज ह्या मीडियम मधून प्रोपॅगेट होऊन ह्या एका पॉइंटला येत आहेत सायमल्टेनियसली. ईच वेव्ह प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट. ह्याचा अर्थ काय की ह्या वेव्हची जर अँप्लिट्यूड 7 मीटर असेल तर ही वेव्ज ह्या पार्टिकलचे डिस्प्लेसमेंट 7 मीटर करायचा प्रयत्न करणार. ही जर वेव्ज 1 मीटरच्या असेल आणि ह्या पॉइंटला आल्या असेल तर ही वेव्ज ह्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट 1 मीटर करायचा प्रयत्न करणार. अशा वेगवेगळ्या वेव्ज आल्या आणि त्या प्रत्येक वेव्हची काय आहे अँप्लिट्यूड डिफरंट आहे. तर ती प्रत्येक वेव्ज
त्या पार्टिकल प्रत्येक वेव्स त्या वेव्हच्या ॲम्प्लिट्यूड एवढं त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट करायचा प्रयत्न करणार आहे, इनडिपेंडंट ऑफ ऑदर. असं होणार नाही की ही 7 मीटर आहे 1 मीटर आहे मग ही वेव्स डिस्प्लेसमेंट थोडंसं कमी करेल, असं नाही की इंडिपेंडेंट ऑफ ऑदर, तर प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट करायचा प्रयत्न करणार. आणि ते पण डिस्प्लेसमेंट करत असताना क्रेस्ट आली तर वरती उचलायचा प्रयत्न करणार, ट्रफ आली तर खाली ढकलण्याचा प्रयत्न करणार प्रत्येक वेव्ज. मग ह्या पार्टिकलचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट काय होणार तर वेक्टर सम ऑफ ऑल द डिस्प्लेसमेंट ऑफ द वेव्स. म्हणजे एका वेव्हजनं 7 मीटर वरती उचललं, अजून सपोज एक वेव्ह झाली 3 मीटर वरती उचललं, एक वेव्ह झाली 1 मीटरनं खाली ढकललं, सपोज एक वेव्ह झाली 2 मीटरनं खाली ढकललं, तर डाऊनवर्ड डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट 2 + 1 किती झाले 3, वरती 7 + 3 किती झाले 10, 10 - 3 किती झाले 6 मीटर. म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला काय होणार आहे 6 मीटर डिस्प्लेसमेंट होणार आहे. ह्याला आपण म्हणतो वेक्टर सम ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे परत एकदा पहा प्रिन्सिपल काय सांगता आपल्याला, वेन 2 or more waves traveling through a medium arrive at a point simultaneously, each wave produces its own displacement at that point, then the resultant displacement at that point is the vector sum of individual displacements due to all the waves. म्हणजे इथं असणारी वेक्टर सम असणारे प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेव्हची, त्याला आपण म्हणणार आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. मग ज्या वेळेस ह्याच्यामध्ये क्रेस्ट वरती क्रेस्ट येते त्यावेळेस जे डिस्प्लेसमेंट होतं ते मॅक्झिमम, आणि जर पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम झालं तर लाईटची इंटेन्सिटी वाढते, आणि जर क्रेस्ट वरती ट्रफ आली तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट हे कमी होणारे मिनिमम होणारे, आणि ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट मिनिमम होतं त्यावेळेस तिथं इंटेन्सिटी लाईटची कमी असते. ओके, मग जर इंटेन्सिटी मॅक्झिमम झाली तर त्याला आपण म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न, आणि जर इंटेन्सिटी कमी झाली तर त्याला आपण म्हणतो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. मग हे कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न कसे आहेत, त्यांचा फेज डिफरन्स किती असला पाहिजे, त्यांचा पाथ डिफरन्स किती असला पाहिजे, ह्याचं डिस्कशन आता आपण करूया. तर 2 पॅटर्न आहेत, एक आहे इंटरफरन्सचे 2 पॅटर्न, एक आहे कन्स्ट्रक्टिव्ह आणि दुसरा आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. तर आपण पाहूया कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न तयार होण्यासाठी एक मी डायग्राम ड्रॉ करतो, म्हणजे वेव्हज डायग्राम ड्रॉ करतो. सपोज दिस इज द मेन पोझिशन असणारी वेव्हची, ही वेव्हज आहे, आणि ह्याची जी ॲम्प्लिट्यूड आहे हे ॲम्प्लिट्यूड सपोज मी म्हणतो A1 आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न पाहिजे असेल तर ज्या 2 वेव्हज आहेत त्या 2 वेव्हज इन फेज मध्ये एकत्र आल्या पाहिजेत. आपल्याला माहिती आहे, तर मी इथं 1 मिनिट घेतो आणि डायग्राम ड्रॉ करतो. ठीक आहे, तर ही एक वेव्हज आहे. ओके, तर ह्या 2 वेव्हज आहेत, ही वेव्हज आहे पहिली आणि ही वेव्हज आहे दुसरी, आणि ह्याची जी ॲम्प्लिट्यूड आहे ही ॲम्प्लिट्यूड सपोज आहे A2. आता इथं जर पाहिलं तर क्रेस्ट आणि ट्रफ म्हणजे ह्या 2 वेव्हज ह्या इन फेजमध्ये आहेत. ह्या 2 वेव्हज कशा आहेत, इन फेजमध्ये आहेत. आणि ज्यावेळेस ह्या 2 इन फेजमध्ये असलेल्या वेव्हज सायमल्टेनियसली एका सिंगल पॉइंट पाशी येणार आहेत, त्यावेळेस ही पहिली वेव्हज पण काय करणार आहे, ह्या पार्टिकलला A1 एवढ्या डिस्प्लेसमेंटनं वरती उचलणार आहे, आणि ही सुद्धा वेव्हज ह्या पार्टिकलला A2 एवढ्या डिस्प्लेसमेंटनं वरती उचलणार आहे. तर ह्या पार्टिकलची रिझल्टंट डिस्प्लेसमेंट A1 + A2 एवढं होणार आहे. आणि मग ह्याची जी ॲम्प्लिट्यूड आहे ती ॲम्प्लिट्यूड आपल्याला इन्क्रीज झालेली दिसणार आहे. मग ही जी ॲम्प्लिट्यूड आहे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड त्याला मी म्हणतो A. तर हा A म्हणजे असणार आहे A1 + A2, 2 वेव्हच्या ॲम्प्लिट्यूडच्या बेरजे एवढे असणारे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. आणि जर असं झालं तर ह्याला आपण म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. म्हणजे व्हेन 2 वेव्हज अराइव्ह ॲट ए पॉइंट सायमल्टेनियसली इन फेज,
which produces the resultant displacement of the waves is maximum and also intensity is maximum, त्याला आपण म्हणणार आहोत कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. कारण आपल्याला माहिती आहे की इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असते अँप्लिट्यूडचा स्क्वेअर. म्हणजे अँप्लिट्यूड वाढली तर आपोआप इंटेन्सिटी वाढणार आहे. इंटेन्सिटी म्हणजे काय आहे की लाईट ही किती डार्क आहे. डार्क म्हणजे तिथं कोणतीही लाईट नसणार आहे. आणि ब्राईट म्हणजे लाईट भरपूर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही रूम आहे, ह्या रूममध्ये सध्या सपोज 2 बल्ब आहेत. ह्या ठिकाणी मी जर 10 बल्ब लावले तर इंटेन्सिटी वाढली. आणि ह्याच्याऐवजी जर ह्या ठिकाणी मी एक छोटा बल्ब लावला तर इंटेन्सिटी कमी. आणि जर बल्बच नाही लावला तर ही जी रूम आहे ती होणार आहे डार्क. म्हणजे डार्क मीन्स देअर इज नो लाईट. ह्या ठिकाणी आपण डार्कचं मिनिंग काय घेणार आहे. डार्क म्हणजे लाईट नाही. आणि ब्राईट म्हणजे काय असणार आहे. ब्राईट म्हणजे असणार आहे तिथं इंटेन्सिटी लाईटची खूप जास्त आहे. तर ज्यावेळेस कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न तयार होतो त्यावेळेस इंटेन्सिटी ही मॅक्झिमम होते. मग हा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न तयार होण्यासाठी असणारा पाथ डिफरन्स किती आहे तो आपल्याला पाहायचा आहे. पाथ डिफरन्स म्हणजे काय. पाथ म्हणजे आपल्याला माहिती आहे हा पाथ. आणि एका वेव्हचा जो पाथ आहे तो कोणा एवढा असतो तर वेव्ह लेंथ एवढा. म्हणजे हे असणार आहे लॅम्बडा. त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तर हा पण असणार आहे लॅम्बडा. आणि टोटल डिस्टन्स काय होणार आहे 2 लॅम्बडा एवढं. ओके. आणि सपोज हे पण काय असणार आहे लॅम्बडा आणि हे पण काय असणार आहे लॅम्बडा. आता दोन्ही वेव्ज जर इन फेज मध्ये एकत्र यायच्या असतील तर पाथ डिफरन्स किती असायला पाहिजे. तर मी हे इरेज करतो आणि ह्या ठिकाणी मी लिहितो पाथ डिफरन्स किती असला पाहिजे. ओके. पाथ डिफरन्स पहिल्यांदा आपण लिहूया पाथ डिफरन्स. तर ही जी वेव्ज आहे ती वेव्ज हिथून स्टार्ट झाली आणि ही वेव्ज हिथून स्टार्ट झाली तर ह्याचा पण पाथ 0, ह्याचा पण पाथ 0. ह्या दोघांमधला डिफरन्स काय झाला 0. म्हणजे दोन वेव्ज मधला पाथ डिफरन्स जर 0 असेल तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न तयार होणार आहे. ओके. त्याच्यानंतर हा क्रेस्ट आहे. ओके. ही वेव्ज हिथून स्टार्ट झाली आणि ही वेव्ज हिथून स्टार्ट झाली. ओके. लक्षात घ्या ही वेव्ज हिथून स्टार्ट झाली आणि ही वेव्ज हिथून स्टार्ट झाली तरी सुद्धा हा पण क्रेस्ट आहे आणि हा पण क्रेस्ट आहे. म्हणजे दोन्ही वेव्ज काय होणार आहेत इन फेज मध्ये एकत्र येणार आहेत. तर ह्याचा जो पाथ आहे ह्या वेव्जनं टोटल किती पाथ कव्हर केला तर लॅम्बडा एवढा पाथ कव्हर केला. आणि ह्याचा पाथ ही स्टार्टच होते म्हणजे आहे 0. तर दोघांमधला जो डिफरन्स आहे तो असणार आहे लॅम्बडा एवढा डिफरन्स. ओके. नंतर सपोज ही वेव्ज हिथून स्टार्ट झाली आणि ही वेव्ज हिथून स्टार्ट झाली तर हिथं पाथ आहे लॅम्बडा. हा पाथ झाला लॅम्बडा म्हणजे टोटल पाथ किती झाला 2 लॅम्बडा. आणि ह्याचा पाथ किती आहे 0. आणि मग ह्या दोघांमधला जो पाथ डिफरन्स हा पॉइंट आणि हा पॉइंट ह्या 2 पॉइंट मधला पाथ डिफरन्स जर आपण पाहिला तर तो आहे 2 लॅम्बडा. म्हणजे 0 लॅम्बडा आणि असंच करत गेलो तर 3 लॅम्बडा डॉट 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 n लॅम्बडा एवढा पाथ डिफरन्स असला पाहिजे. व्हेअर आपण n ची व्हॅल्यू काय घेणार. व्हेअर n इक्वल टू 0 1 2 3 4 डॉट डॉट एक्सेट्रा. म्हणजे 0 ची व्हॅल्यू जर n ची व्हॅल्यू जर 0 घेतली तर 0 मल्टिप्लाय लॅम्बडा पाथ डिफरन्स 0. जर 1 घेतली तर 1 इंटू लॅम्बडा लॅम्बडा. 2 घेतला तर 2 लॅम्बडा. n ची व्हॅल्यू 3 घेतली तर 3 लॅम्बडा. n ची व्हॅल्यू 4 घेतली तर 4 लॅम्बडा. म्हणजे दोन वेव्ज जर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न तयार करायचा असेल तर त्या दोन वेव्ज मधला पाथ डिफरन्स हा n लॅम्बडा असायला पाहिजे. जर n लॅम्बडा एवढा पाथ डिफरन्स असेल तर आणि तरच ह्या दोन वेव्ज ह्या इन फेज मध्ये येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया फेज डिफरन्स. फेज डिफरन्स कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न तयार होण्यासाठी आपल्याला पाहिजे असणारा फेज डिफरन्स काय असेल. तर ह्या ठिकाणी मी फेज लिहितो. आपण लिहिला होता आता पाथ. आता मी इथं लिहितो फेज. आपल्याला माहिती आहे पार्टिकल इथं असेल तर फेज असतो 0. पार्टिकल इथं आला तर फेज बनते π/2. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी फेज बनते पाय. त्याच्यानंतर इथं फेज बनते 3π/2. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर फेज बनणार आहे 2π. इथं आल्यानंतर होईल 5π/2. नंतर 3π होतील. नंतर 7π/2 होतील. नंतर 4π होतील. ओके. ह्या फेज आपल्याला माहिती आहे. आपण शिकलेलो आहोत फेज म्हणजे काय. ऑस्युलेशन ह्या चॅप्टर मध्ये सुद्धा हे झालेलं होतं.
तर हे 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 2 पाय 5 पाय 5 पाय बाय 2 3 पाय 7 पाय बाय 2 4 पाय हे झाले फेज. आता सपोज हा पार्टिकल इथून स्टार्ट झाला तर ह्याची पण फेज किती आहे 0. तर दोघांमधला फेज डिफरन्स किती झाला 0. म्हणून दोन वेव्हज मधला फेज डिफरन्स असला पाहिजे 0. सपोज ही वेव्ह इथून स्टार्ट झाली आणि ही वेव्ह इथून स्टार्ट झाली तर ह्या पॉइंटचा फेज किती आहे 2 पाय. ओके, हा 2 पाय आहे म्हणजे ह्याचा पण फेज किती असणार आहे 2 पाय. तर ही वेव्ह इथून स्टार्ट झाली, ही वेव्ह इथून स्टार्ट झाली तर दोघांमधला डिफरन्स 2 पाय मायनस 0 2 पाय. म्हणजे दोन वेव्हज मधला फेज डिफरन्स असला पाहिजे 2 पाय. किंवा ही वेव्ह इथून स्टार्ट झाली आणि दुसरी वेव्ह इथून स्टार्ट झाली तर ह्या पॉइंटला असणारा फेज किती आहे 4 पाय आणि दोघांमधला डिफरन्स काय झाला तर 4 पाय झाला. म्हणजेच जर आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न पाहिजे असेल तर फेज डिफरन्स हा 0 2 पाय 4 पाय किंवा जर आपण असंच लिहित गेलो तर 6 पाय कॉमा डॉट डॉट. जर फॉर्म्युल्यामध्ये लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो 2n पाय व्हेअर n ची व्हॅल्यू आपण घेणार आहे 0 1 2 3 4 डॅश डॅश डॅश. म्हणजे जर मी n ची व्हॅल्यू 4 घेतली तर 4 × 2 झाले 8 पाय. म्हणजे फेज डिफरन्स जर 8 पाय म्हणजे 0 2 पाय 4 पाय 6 पाय 8 पाय 10 पाय 12 पाय असा जर दोन वेव्हज मधला फेज डिफरन्स असेल तर त्या दोन वेव्हज ह्या कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न तयार करणार आहेत. आणि ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न तयार होतो त्या ठिकाणी दोन्ही वेव्हच्या अँप्लिट्यूडची बेरीज होते. अँप्लिट्यूडची बेरीज झाली तर रिझल्टंट अँप्लिट्यूड जास्त मिळणार आहे. रिझल्टंट अँप्लिट्यूड जास्त असेल तर इंटेन्सिटी सुद्धा जास्त मिळणार आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न मध्ये इंटेन्सिटी जी असते इंटेन्सिटी इज मॅक्झिमम. इंटेन्सिटी जेवढी मॅक्झिमम असणार आहे तेवढा जो पॉइंट आहे तो पॉइंट ब्राईट असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पॉइंट म्हणजे आहे रिझल्टंट अँप्लिट्यूड सुद्धा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न मध्ये रिझल्टंट अँप्लिट्यूड इज मॅक्झिमम. रिझल्टंट अँप्लिट्यूड पण मॅक्झिमम असणार आहे आणि दॅट इज ती किती असणार आहे A = पहिल्या वेव्हची अँप्लिट्यूड प्लस दुसऱ्या वेव्हची अँप्लिट्यूड म्हणजेच A1 + A2 असणार आहे. आणि ज्यावेळेस इंटेन्सिटी मॅक्झिमम असणार आहे त्यावेळेस पॉइंट जो आहे तो पॉइंट आपल्याला ॲपियर होणार आहे ब्राईट. म्हणून आपण म्हणणार आहे पॉइंट ॲपियर्स ब्राईट. त्या ठिकाणचे पॉइंट हे ब्राईट ॲपियर होणार आहेत. ओके, तर हा झाला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. आता आपण पाहूया डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. तर डिस्ट्रक्टिव्ह मध्ये तुमच्या लक्षात आला असेल डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. जर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न तयार व्हायचा असेल तर अँप्लिट्यूड ही कमी झाली पाहिजे, बरोबर आहे. इंटेन्सिटी ही मिनिमम झाली पाहिजे आणि अँप्लिट्यूड आणि इंटेन्सिटी जर मिनिमम पाहिजे असेल तर ह्या दोन वेव्हज आउट ऑफ फेज मध्ये एकत्र आल्या पाहिजेत. म्हणजे एका वेव्हची ज्यावेळेस क्रेस्ट येणार आहे त्यावेळेस दुसऱ्या वेव्हची आली पाहिजे ट्रफ. ओके, तर ह्या ठिकाणी मी डायग्राम ड्रॉ करतो आणि मग त्याचा आपल्याला फेज डिफरन्स किती असला पाहिजे आणि पाथ डिफरन्स किती असला पाहिजे हे पण आपण पाहूया. तर इथं डायग्राम मी ड्रॉ करतो. तर ही वेव्हज अशी असणार आहे. ह्या ज्या दोन वेव्हज आहेत ह्या दोन वेव्हज आहेत आउट ऑफ फेज मध्ये. म्हणजे ह्याची काय आलेली आहे ह्या ठिकाणी क्रेस्ट आलेले आणि इथं काय आहे ह्याची ट्रफ आलेले. ज्यावेळेस एका क्रेस्ट वरती दुसऱ्या वेव्हची ट्रफ येते त्यावेळेस रिझल्टंट जे डिस्प्लेसमेंट आहे ते मिनिमम होतं. सपोज आपण कन्सिडर करूया की ह्या दोन वेव्हज एका पॉइंट पाशी सायमल्टेनियसली एकत्र येत आहेत. मग सपोज ह्या पहिल्या वेव्हची अँप्लिट्यूड 2 मीटर असेल आणि ह्या दुसऱ्या वेव्हची अँप्लिट्यूड पण 2 मीटर असेल आणि पहिल्या वेव्हची क्रेस्ट आली तर ही वेव्ह काय करणार आहे 2 मीटर एवढा पार्टिकलला वरती उचलणार आहे आणि ह्या वेव्हची जर ट्रफ आली, हा पॉइंट ट्रफ आली तर ही वेव्ह या पार्टिकलला 2 मीटर एवढं खाली ढकलणार आहे. मग रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय होणार आहे ह्या पार्टिकलची 0. आणि मग इथं आपण असं कन्सिडर करूया जर दोन्ही वेव्हची अँप्लिट्यूड सेम असेल तर रिझल्टंट जे डिस्प्लेसमेंट आहे पार्टिकलचं ते असणार आहे 0.
म्हणजे हिथं जी रिझल्टंट अँप्लिट्यूड आहे ती मिनिमम, सपोज ही जर 2 असेल, ही 1 असेल, तर सपोज ही 2 मीटर असेल तर ही पार्टिकलला काय करणार आहे, 2 मीटर वरती उचलणार आहे, आणि ह्याची जर अँप्लिट्यूड 1 मीटर असेल तर 1 मीटर खाली ढकलणार आहे. तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट वरच्या डायरेक्शनला असणार आहे 1 मीटर. पण रिझल्टंट डिस्प्लेसमेंट हे काय मिळालं आपल्याला, कमी मिळालं. म्हणजे ज्यावेळेस दोन वेव्स ह्या आउट ऑफ फेज मध्ये एकत्र येणार आहेत, आउट ऑफ फेज मध्ये म्हणजे एकाची क्रेस्ट आणि दुसऱ्याची ट्रफ असं ज्यावेळेस एकत्र येणार आहेत त्याला आपण म्हणतो आउट ऑफ फेज. आणि ज्यावेळेस दोन वेव्स आउट ऑफ फेज मध्ये सुपर इम्पोज होणार आहेत त्यावेळेस जो पॅटर्न तयार होणार आहे त्या पॅटर्नला आपण म्हणणार आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न मध्ये इंटेन्सिटी ही मिनिमम असणार आहे, इंटेन्सिटी इज मिनिमम असणार आहे. रिझल्टंट अँप्लिट्यूड इज ऑल्सो मिनिमम, रिझल्टंट अँप्लिट्यूड पण असणार आहे मिनिमम. आणि दॅट इज अँप्लिट्यूड काय असणार आहे तर A1 मायनस A2. आणि अँप्लिट्यूड जर कमी असेल, इंटेन्सिटी जर कमी असेल तर तो पॉइंट ॲपियर्स ॲज ए डार्क, तो ब्राईटच्या ऐवजी काय ॲपियर होणार आहे, डार्क ॲपियर होणार आहे. तर आपण पाहूया आता की डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न मध्ये पाथ डिफरन्स किती असला पाहिजे आणि फेज डिफरन्स किती असला पाहिजे. तर सुरुवातीला आपण पाहूया पाथ डिफरन्स. सुरुवातीला आपण पाहूया पाथ डिफरन्स. सपोज कन्सिडर करा पाथ डिफरन्स म्हणजे काय आहे तर पाथ म्हणजे लॅम्बडा, हा एक लॅम्बडा, त्याच्यानंतर हा एक लॅम्बडा, ओके, हा एक लॅम्बडा. पाथ, पाथ म्हणजे वेवलेंथ, ओके. तर ही वेव्ज इथून स्टार्ट झाली आणि ही वेव्ज इथून स्टार्ट झाली म्हणजे ॲक्च्युली ह्या वेव्जनं काय केलेलं असलं पाहिजे की अर्धा लॅम्बडा कव्हर केलाय. म्हणजे ह्या वेव्हचा जो पाथ आहे तो किती आहे, लॅम्बडा बाय 2 आहे. ह्याचा आहे 0 आणि ह्याचा किती असणार आहे, लॅम्बडा बाय 2. आणि मग दोघांमधला जो डिफरन्स आहे तो दोघांमधला डिफरन्स आपल्याला मिळणार आहे लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा बाय 2, ओके. कारण ऑलरेडी हा पार्टिकल खाली चाललेला आहे, खाली चाललेला आहे म्हणजे तो वरती जाऊन परत खाली आलाय. मग वरती जाऊन खाली येताना त्याने एक क्रेस्ट कव्हर केली, क्रेस्ट कव्हर केली तर अर्धी वेवलेंथ कव्हर केली. म्हणजे ह्या पार्टिकलची जी जो पाथ आहे तो आहे लॅम्बडा बाय 2 आणि हा जस्ट वरती चाललाय म्हणजे 0 मायनस लॅम्बडा बाय 2, पाथ डिफरन्स असणार आहे लॅम्बडा बाय 2. हा पार्टिकल सपोज हिथून स्टार्ट झाला आणि हा पार्टिकल हिथून स्टार्ट झाला तर ह्या पार्टिकलने एकूण किती पाथ कव्हर केलेला आहे, ओके. तर हा आहे लॅम्बडा बाय 2 आणि हा आहे लॅम्बडा, म्हणजे लॅम्बडा प्लस लॅम्बडा बाय 2 झाला 3 लॅम्बडा बाय 2 पाथ कव्हर केलेला आहे. आणि मग 3 लॅम्बडा बाय 2 मायनस 0 म्हणजे असणार आहे 3 लॅम्बडा बाय 2. तसंच असणार आहे 5 लॅम्बडा बाय 2 डॅश डॅश डॅश. म्हणजे दोन वेव्ज मधला जर पाथ डिफरन्स हा लॅम्बडा बाय 2, 3 लॅम्बडा बाय 2 किंवा 4 लॅम्बडा किंवा 5 लॅम्बडा बाय 2 असा असेल तर जो पॅटर्न आहे तो पॅटर्न डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न तयार होणार आहे. आणि हे जर आपण फॉर्म्युल्यामध्ये घेतलं तर ह्याला आपण 2n-1 लॅम्बडा बाय 2 लिहू शकतो. आणि वेअर n ची व्हॅल्यू आपण घेणार आहे 1, 2, 3 डॉट डॉट डॉट. हिथं आपण n ची व्हॅल्यू सुरुवात करणार आहोत 1 पासून, ठीक आहे. मग n ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर 1 × 2 2, 2 मायनस 1 काय झाला 1 आणि 1 × लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा बाय 2. जर ओके n ची व्हॅल्यू 1, 2, 3, 4, 5 एक्सेट्रा, हा झाला पाथ डिफरन्स. त्याच्यानंतर आपण बघूया फेज डिफरन्स. फेज डिफरन्स ज्यावेळेस दोन वेव्ज ह्या आउट ऑफ फेज मध्ये एकत्र येतात त्यावेळेस त्या दोघांमधला फेज डिफरन्स किती असतो. तर आपल्याला माहिती आहे इथं फेज किती आहे 0, हा किती आहे पाय बाय 2 आणि हा किती आहे पाय. म्हणजे ज्यावेळेस पार्टिकल हा डाऊनवर्ड डायरेक्शनला चाललाय त्यावेळेस फेज किती असणार आहे पाय. मग हिथला पण पार्टिकल काय चाललाय डाऊनवर्ड डायरेक्शनला चाललाय म्हणजे ह्याचा फेज किती असला पाहिजे पाय बाय 2. हा पाय बाय 2 असेल तर पाय बाय 2 नंतर कोणी तो पाय, हा असला पाहिजे पाय, हा असला पाहिजे 3 पाय बाय 2, हा असला पाहिजे 2 पाय, त्याच्यानंतर हा असला पाहिजे 5 पाय बाय 2, त्याच्यानंतर हा असला पाहिजे 3 पाय, त्याच्यानंतर हा असला पाहिजे 7 पाय बाय 2 आणि परत हा असला पाहिजे 4 पाय. म्हणजे हा पार्टिकल सपोज हिथून स्टार्ट झाला आणि हा पार्टिकल हिथून, तर ह्याची फेज आहे 0, ह्याची फेज आहे पाय बाय 2. तर दोघांमधला जो फेज डिफरन्स आहे तो किती झाला पाय बाय 2 झाला. सपोज ह्याची फेज आहे 0 आणि ह्याची फेज किती आहे, हा पार्टिकल हिथून स्टार्ट झाला, हा पार्टिकल हिथून स्टार्ट झाला, तर ह्याची फेज किती आहे 2 पाय आणि ह्याची किती आहे एकच मिनिट, फेज डिफरन्स किती असला पाहिजे
तर हा हा π/2 नाही, हा पाय असला पाहिजे, कारण हिथून स्टार्ट झालाय ना, हा असला पाहिजे पाय. थोडंसं मी हे इरेज करतो, म्हणजे हा पण पॉईंट आपल्याला परत घ्यावा लागेल. पटकन आपल्याला काय पाहिजे, फेज डिफरन्स पाहिजे. ओके, ही वेव्ज मी अशी ड्रॉ करतो. तर हा आहे 0 आणि पार्टिकल ज्यावेळेस खाली चाललाय त्यावेळेस फेज किती असते, पाय. तर ही पाय असेल तर ही किती असली पाहिजे, 3π/2 असली पाहिजे. ही किती असणार आहे, पाय नंतर 2π, त्याच्यानंतर ही 3π, त्याच्यानंतर ही 4π, त्याच्यानंतर इथं 5π. ओके, तर हा पार्टिकल हिथून स्टार्ट झाला, हा पार्टिकल हिथून, तर ह्याची फेज किती आहे, पाय. तर π-0 किती झाला, पाय एवढा. त्याच्यानंतर हा पार्टिकल हिथून स्टार्ट झाला, हा पार्टिकल हिथून स्टार्ट झाला. ओके, कारण ह्या क्रेस्ट वरती कोण आलं पाहिजे, ट्रफ आले पाहिजे. तर इथं फेज किती आहे, 3π, ह्याची किती आहे, 0. तर दोघांमधला फेज डिफरन्स किती आहे, 3π. त्याच्यानंतर हा पार्टिकल हिथून स्टार्ट झाला आणि हा पार्टिकल ह्या क्रेस्ट वरती कोण आलं पाहिजे, ट्रफ आले पाहिजे, तरच काय होणार आहे, डिस्ट्रक्टिव्ह, म्हणजे आउट ऑफ फेज मध्ये आले पाहिजेत. तर हा पार्टिकल हिथून स्टार्ट झाला, हा पार्टिकल हिथून, तर 5π-0 किती आहे, 5π. तसंच घेऊ शकतो आपण 7π ... आणि हे जर आपण फॉर्म्युल्यामध्ये बसवलं तर ह्याला आपण म्हणू शकतो 2m-1π. म्हणजे फेज डिफरन्स किती असला पाहिजे, दोन वेव्स मधला 2m-1π. आणि व्हेअर m ची व्हॅल्यू आपण घेऊया m = 1, 2, 3, 4 असंच ... मग m ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर 1 × 2 2 - 1 1 म्हणजे राहिला किती, पाय. तर आता क्लिअर झालं असेल तुमचं की ज्यावेळेस डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न तयार होतो त्यावेळेस दोन वेव्स मधला पाथ डिफरन्स λ/2, 3λ/2, 5λ/2 ... फॉर्म्युल्यामध्ये घेतलं तर 2n - λ/2 असला पाहिजे. आणि फेज डिफरन्स पाय, 3π, 5π, 7π फॉर्म्युल्यामध्ये घेतलं तर 2π - 1π असला पाहिजे. तर हे झालं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. ओके, आता त्याच्यानंतर मग इंटरफरन्स पॅटर्न तयार होण्यासाठी एक अजून छोटीशी रिक्वायरमेंट अशी आहे की ह्या ज्या आपण दोन वेव्स घेतोय, ह्या दोन्ही वेव्स ह्या कोहेरंट सोर्सेस पासून आल्या पाहिजेत. ज्यावेळेस ह्या दोन वेव्स कोहेरंट सोर्सेस पासून येणार आहेत त्यावेळेसच आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न तयार होणार आहे. इंटरफरन्स पॅटर्न मध्ये क्लिअरली आपल्याला ब्राईट आणि क्लिअरली आपल्याला डार्क पॉइंट दिसला पाहिजे. जर ह्या दोन वेव्स ह्या कोहेरंट सोर्स पासून आलेल्या नसतील तर आपल्याला डार्क पॉइंट ऑब्झर्व होत नाही. आणि जर डार्क पॉइंट ऑब्झर्व झाला नाही तर तो इंटरफरन्स पॅटर्न होऊ शकत नाही. म्हणून एक बेसिक रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे आहे की ह्या दोन वेव्स ह्या कोहेरंट सोर्स पासून आलेल्या असल्या पाहिजेत. मग कोहेरंट सोर्सेस कोणते आहेत हे आपण पाहूया. तर कोहेरंट सोर्सेस आपण कोणाला म्हणणार आहे, कोहेरंट सोर्सेस. तर असे दोन सोर्सेस which emits the same frequency. ज्या दोन सोर्स पासून येणारी फ्रिक्वेन्सी सेम असेल, सेम फ्रिक्वेन्सी असेल आणि कॉन्स्टंट फेज डिफरन्स असेल तर त्या दोन सोर्सला आपण म्हणणार आहोत कोहेरंट सोर्स. रिक्वायरमेंट काय आहे, when two sources emits the same frequency of a wave and constant phase difference with time असेल तर त्याला आपण म्हणणार आहे then these two sources are coherent sources. आणि मग नेचरमध्ये किंवा आपण प्रॅक्टिकल मध्ये जर दोन बल्ब हे सेम घेतले, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की सपोज हा एक बल्ब आहे 60 वॅटचा आणि हा सुद्धा एक बल्ब आपण घेतला 60 वॅटचा. तर हे दोन्ही बल्ब हे 60 वॅटचे आहेत, पण तरी सुद्धा हे दोन सोर्सेस कोहेरंट सोर्स नसतात. कारण ह्या दोघांमधून येणाऱ्या ह्या फ्रिक्वेन्सी डिफरंट असतात आणि दोघांमधून येणारा जो फेज डिफरन्स आहे तो डिफरंट असतो. मग कोहेरंट सोर्स आपल्याला कुठे मिळतात, तर कोहेरंट सोर्स मिळवण्यासाठी आपण काही बेसिक टेक्निक वापरतो. मग त्याच्यामधली पहिली आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. तर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये आपण एकच सोर्स घेतो आणि त्याच्या शेजारी आपण एक स्लिट ठेवतो. ओके, स्लिट ठेवतो. तर इथून येणाऱ्या वेव्स
तर हा सोर्स होणार आहे S1 आणि हा सोर्स असणार आहे S2. तर हा S1 सुद्धा लाईट इमिट करणार आहे आणि S2 मधून सुद्धा लाईट इमिट येणार आहेत, इमिट होणार आहेत. तर ह्या दोन्ही स्लिट मधून येणाऱ्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्ज ह्या कोहेरंट सोर्स मधून आल्या असं कन्सिडर करतो. म्हणजे S1 आणि S2 हे कोहेरंट सोर्स असतात म्हणजे, आणि हे जे दोन सेकंडरी सोर्स आहेत ते एका प्रायमरी सोर्स पासून तयार केलेले आहेत. अशा काही टेक्निक्स आपण कोहेरंट सोर्स मिळवण्यासाठी वापरणार आहोत. ओके, तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये एक डेरिवेशन पाहणार आहे, एक एक्सपेरिमेंट पाहणार आहे, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ओके, हे जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा. हे जे आता सगळे आपण पॉइंट कव्हर केले, ह्या पॉइंटच्या नोट्स ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. थँक्यू.